रामकृष्णारी ओम गंगनापते नमः. बाप्पा सांगतात, अरे वेड्या, मी तुझ्या घरीही बसलेलो आहे. तू एवढ्या गर्दीत येऊ नको ना मला भेटायला. काय एवढ्या गर्दीत येतो बाळा, येऊ नको. तुला जर काही झालं तर तू परत मलाच दोष देशील. मी ह्या गणपतीला गेलो म्हणून मला त्रास झाला, मी त्या गणपतीला गेलो म्हणून मला हळसांड झाली, असं तू मला दोष देत बसतील. त्यापेक्षा मी तुझ्या घरी विराजमान आहे, तिथेच तू मला भज. आणि तू तुझ्या घरूनही मला नमस्कार केला तरी मला पोचतो ना. माझ्या जीवामध्ये तुझाही आत्मा उतरला आहे. जेव्हा तू प्राणप्रतिष्ठा करतो ना, तेव्हा तुझा प्राणही माझ्यामध्ये आलेला असतो, असं बाप्पा सांगतात. मग गर्दीत येऊ नकोस, तू तिथूनही नमस्कार कर, मलाही कर. मी आहे तुझ्या घरामध्ये. बाळा, स्वतःकडे लक्ष दे, नंतर तू मलाच दोष देत बसशील, असं बाप्पा सांगतात. आपण ऐकायला पाहिजे ना. मग म्हणा बरं सगळ्यांनी, ओम गंगनापते नमः. रामकृष्ण हरी. रामकृष्णारी ओम गंगनापते नमः. बाप्पा सांगतात, अरे वेड्या, मी तुझ्या घरीही बसलेलो आहे. तू एवढ्या गर्दीत येऊ नको ना मला भेटायला. काय एवढ्या गर्दीत येतो बाळा, येऊ नको. तुला जर काही झालं तर तू परत मलाच दोष देशील. मी ह्या गणपतीला गेलो म्हणून मला त्रास झाला, मी त्या गणपतीला गेलो म्हणून मला हळसांड झाली, असं तू मला दोष देत बसतील. त्यापेक्षा मी तुझ्या घरी विराजमान आहे, तिथेच तू मला भज. आणि तू तुझ्या घरूनही मला नमस्कार केला तरी मला पोचतो ना. माझ्या जीवामध्ये तुझाही आत्मा उतरला आहे. जेव्हा तू प्राणप्रतिष्ठा करतो ना, तेव्हा तुझा प्राणही माझ्यामध्ये आलेला असतो, असं बाप्पा सांगतात. मग गर्दीत येऊ नकोस, तू तिथूनही नमस्कार कर, मलाही कर. मी आहे तुझ्या घरामध्ये. बाळा, स्वतःकडे लक्ष दे, नंतर तू मलाच दोष देत बसशील, असं बाप्पा सांगतात. आपण ऐकायला पाहिजे ना. मग म्हणा बरं सगळ्यांनी, ओम गंगनापते नमः. रामकृष्ण हरी.